सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने कांद्याचे दर 2,000 रुपयांपर्यंत खाली आले आहेत। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत 250 गाड्यांची कांद्यांची आवक झाली आहे। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 2100 ते 2200चा सरासरी भाव मिळत आहे। सोलापूर जिल्ह्यासह आंध्र, तामिळनाडू इथं देखील कांद्याच्या दरात घसरण झाली आहे। कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी मात्र चिंतेत पडला आहे। याबाबतची अधिक माहिती सातिक बागवान या व्यापाऱ्यानं दिली आहे। सध्या फक्त सोलापूर जिल्ह्यात कांद्याचा बाजार घसरण झालेला आहे। आंध्र, तामिळनाडू प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी कांदा जात होता त्या ठिकाणी कांद्याची घसरण झालेली आहे। त्यामुळे मागणी कमी झालेली आहे। आज 2 दिवसात कमीत कमी कांद्याला 500 रुपये बाजार खाली आलेला आहे। आज सरासरी 2100-2200 रुपये सरासरी लेवल आहे। कवचित 2325 रुपये कवचित कुठं विकत आहे। काय कारण आहे त्यामागचे? कारण म्हणजे काय, आता चौकडले माल सुरू झालेत। पहिला कसं तो सोलापूर जिल्हा आणि नगर जिल्ह्याचा माल चालू होता, आता पुन्हा चालू झाला आहे, नाशिक चालू झालं आहे। नाशिकला काल अफाट आवक झाली, त्यामुळे बाजार घसरण झालेली आहे। कांद्याची आवक वाढल्यामुळे भावात घसरण झाली। कांद्याची आवक वाढल्यामुळे आणि इथं पुढं काय होईल सांगता येत नाही। भविष्य पुढचा चुकीचंच आहे, पुढचं पण भविष्य।